आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीला जातो असं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं। उद्धव ठाकरेंचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंना वेड लागलाय, मला नाही। आदित्य ठाकरेंना सीएम करण्याच्या दाव्यावरून देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं, फडणवीसांचा टोला। मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील। मातोश्रीवर झालेल्या बैठकीला अमित शहांनी फडणवीसांना खोलीबाहेर ठेवलं। उद्धव ठाकरेंची टीका, तर देशात तुमच्या विरोधात रान पेटलंय, भाजपवर ठाकरेंचा हल्लाबोल। दररोज एक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता। महाराष्ट्राचा समाजकारण आणि विकास ही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही, उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। महाराष्ट्राचा महानालायक कोण अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील। 2.5 वर्ष सत्तेच्या काळात ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोलले, हे उद्धव ठाकरेंना इतक्या उशिरा कसं कळलं? मंत्री गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा विरोधकांवर आरोप, तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला फसवलं, कदम यांची ठाकरेंवर टीका। आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि अमित शहांशी बोलणं झाल्याचं म्हणत होते, आता ते नवीन दावा करतायत। एक खोटं लपवण्यासाठी ठाकरे आणखी किती खोटं बोलणार, आशिष शेलारांचा सवाल। मुख्यमंत्री असताना केवळ 2 वेळा मंत्रालयात येणारे उद्धव ठाकरे आता पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतायत। शरद पवारांमुळे यांना मुख्यमंत्री पद मिळालं आणि आता बढाया मारतायत, नारायण राणेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली, त्यांचं मानसिक संतुलन का बिघडलं याचा शोध घ्यायला हवा, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी, चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कुणीही प्रतिस्पर्धी नाही, ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, संदीपान भुमरेंना विश्वास, तर निवडून आल्यावर सर्वप्रथम पाणी प्रश्न सोडवणार, भुमरेंचं आश्वासन। संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचे उमेदवार, पालकमंत्री असताना त्यांनी काय कामं केली हे जनतेला दाखवावं लागेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेऊन त्यांच्याविषयी बोलेन, अंबादास दानवेंचं वक्तव्य। विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम, यामुळे शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उमेदवारी देणार होते, मात्र 2 आमदार आणि 1 राज्यसभेच्या सदस्यांना विरोध केला, विनोद पाटील यांचा आरोप। बुलढाण्याच्या खामगावमध्ये महाविकास आघाडीची आज सभा, नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित राहणार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा, भाजपचे उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ फडणवीस दर्यापूरमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीमध्ये, महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी शहरातल्या सांस्कृतिक भवन इथं अजित पवारांची सभा। 24 एप्रिलला काँग्रेसचे नेते राहुल गांधींची अमरावतीत सभा, मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर, आज वरुड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज यवतमाळमध्ये सभा, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गांधीनगरातल्या मैदानावर सभेचं आयोजन। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा, प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी माजी मंत्री सतेज पाटील आणि अमित देशमुखांचं सभेला संबोधन। लोकसभा उमेदवारीच्या नादात खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली, आता बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवा, कासेगाव इथं आयोजित सभेत प्रणिती शिंदेंची राम सातपुतेंवर टीका।
रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी पेण शहरात रॅली. रायगड लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील पाटलांचा तटकरेंच्या प्रचारात सहभाग. तटकरे विरुद्ध पाटील संघर्ष थंडावल्याचं चित्र. 24 एप्रिलला तुळजापुरात शरद पवारांची सभा. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. शरद पवारांमध्ये सातत्य नाही. कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात तर कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवारांनी नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात हाच आमचा आग्रह. त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर जोरदार टीका. देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात येतो तेव्हा जनतेचे काय प्रश्न सोडवणार हे त्यांनी सांगायला हवं. मात्र पंतप्रधान मोदी केवळ विरोधकांवर टीका करतात. शरद पवारांची टीका तर आजच्या सरकारला सत्तेची मस्ती असल्याचं देखील पवारांचं विधान. पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्यावर हेमंत सोरेन यांना अटक केली. टीका केल्यावर राज्यकर्त्यांना तुरुंगात जावं लागतं. केजरीवालांनाही तुरुंगात टाकलं. शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.